सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पिहूचा साखरपुडा होणार असतो. साखरपुड्याची खरेदी करण्यासाठी ते सगळेजण आता शॉपिंगला निघालेले असतात. पिहूच्या घरचे सुद्धा असतात आणि सासरचे सुद्धा असतात. तेव्हाच इथे फोन आलेला असतो श्रीधरचा. तेव्हा पिहू म्हणते, हां अगं बोल ना. अगं माझा साखरपुडा आहे ना, तेव्हा मी आणि माझ्या घरचे लोक आम्ही शॉपिंगला चाललो आहे. आम्हाला शॉपिंग करायची आहे ना साखरपुड्याची. हो हो आम्ही सगळेच चाललो आहे मार्केटमध्ये. तेव्हा इथे श्रीधरला कळावं की पिहू आता मार्केटमध्ये खरेदीला चालली आहे. तेव्हा इथे पिहू फोनवरती खोटं खोटं बोलत असते. तिच्या वडिलांना तिच्यावरती संशय येत असतो. तेव्हा ती बाजूला येऊन बोलत असते. तेव्हा श्रीधर घाबरतो. तो म्हणतो, अगं ये बाई काय बोलतेस तू? आम्ही इथे कधीचे आलो आहे, थांबलो आहे आणि तुला साखरपुडा करायचा आहे? अरे ही काय बोलते राघव? तेव्हा राघव म्हणतो, काय काय झालं? तेव्हा श्रीधर म्हणतो, अगं शॉपिंगला काय जाते शॉपिंगला, आणि आम्ही इथे तयारी करून आलो आहे त्याचं काय? तेव्हा इथे लगेचच पिहू म्हणत असते, बरं बरं ठीक आहे आम्ही आता निघतो हां. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, कुणाचा फोन आहे? तेव्हा पिहू म्हणते, बाबा अहो मैत्रिणीचा फोन आहे. म्हणत होती की माझ्याबरोबर येतेस का? मी तिला सांगितलं माझा साखरपुडा आहे, मी शॉपिंगला चालले म्हणून. तेव्हा श्रीधर म्हणतो, राघव आता काही खरं नाही आहे. अरे आज संध्याकाळी तिचा साखरपुडा आहे, आता लग्नाची तयारी करून काय उपयोग? त्यानंतर इथे पिहू, तिची आई, तिचे वडील आता शॉपिंगला निघालेले असतात. ते आपली गाडी घेतात आणि जायला निघतात. तेव्हा इथे राघव म्हणतो, श्रीधर अरे प्रेमामध्ये माणसं काय काय करतात, आणि तुला तर फक्त तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. अरे बाबा साखरपुडा आहे म्हणाली, झालाय तर नाही म्हणाली आहे ना. साखरपुडा काय तिने मोडायला सुद्धा इथे तयारी केली. आपण चल आता, ती शॉपिंगला चालली आहे ना, आपल्याला तिच्या मागोमाग जागवं लागेल. तेव्हा पिहू त्यांना खुणावत्याने म्हणते, चला जिथे शॉपिंगला चालली आहे ना तिकडे चला. आणि त्यानंतर पिहूच्या गाडीच्या मागेच त्यांची गाडी आता सुटणार असते. तिने आता गाडीतून जाता जाता त्या लोकांना इशारा दिलेला असतो. तेव्हा पिहूच्या मागोमागच राघवने इथे गाडी चालवायला घेतलेली असते. त्यांनी सुद्धा जाण्यासाठी 4 चाकी गाडीचा बंदोबस्त हा केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, श्रीधर आणि पिहूचं लग्न आहे याबद्दल कुणालाच काही कल्पना नसते. तेव्हा उमा येते आणि म्हणत असते, अरे बंटी कुठे चाललं आहेस तू? तेव्हा बंटी म्हणतो, ताई अगं माझं एक छोटंसं काम आहे, मी तिकडे चाललो आहे. तेव्हा ती म्हणत असते, हो का, तू एक माझं छोटंसं काम करशील का? राघवच्या कॉलेजमध्ये जाशील, तिथे आहे ना आपल्या श्रीधरचं लेक्चर आहे, म्हणजे सेंद्रिय खताचा कसा शेतीसाठी वापर करायचा ना त्याबद्दलचं लेक्चर आहे. सेंद्रिय खत तयार कसा करायचा, त्याचा शेतामध्ये वापर कसा करायचा. आपल्या कॉलेजमध्ये, राघवच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आहे ना, त्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये त्याने आता लेक्चर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याला लेक्चर देण्यासाठी बोलावले. माझा मुलगा केवढी मोठी कामगिरी करणार आहे, मला जाता येणार नाही आहे रे बंटी. तू एक काम करशील का, लेक्चर देण्याच्या आधी आहे ना तू राघवच्या कॉलेजमध्ये पोच आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला जा, आणि तिथे आता कशा पद्धतीने माझा मुलगा म्हणजे श्री लेक्चर देतोय ना ते मला बघायचं आहे. तू व्हिडिओ कॉल कर. तिथे गेल्यानंतर माझ्या फोनवरती व्हिडिओ कॉल कर. तेव्हा मामा म्हणतात, हो का, बरं बरं ठीक आहे मी जातो ना, आणि माझा भाचा खरंच खूप हुशार आहे असं सुद्धा बंटी म्हणत असतो. तेव्हा इथे आता राघवची गाडी असते, पण इथे गाडीची चावी मात्र राघव खिशातच घेऊन गेलेला असतो. मामा म्हणतो, आता काय करू, गाडीची चावी तर माझा भाचा घेऊन गेला, आता मामाला चालत जावं लागणार. त्यानंतर अन्विता तिथून जातच असते. तेव्हा इथे बंटी मामा म्हणतात, अन्विता बाळा तू कॉलेजला चालली आहेस ना? ती म्हणते, हो काका का? तो म्हणतो, चल ना मग मला तुझ्या गाडीवरती घेऊन चल. अगं तुमच्या इथे आहे ना ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटला श्रीधर येणार आहे, म्हणजे लेक्चर द्यायला, शेतीवरचं लेक्चर. ती म्हणते, काय आमच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट? काका तू बरं आहेस ना, तुला कुणी सांगितलं हे सगळं? तेव्हा इथे तो म्हणतो की अगं राघवने सांगितलं, राघवने, मग मामा म्हणून मला जायला नको का? तेव्हा इथे लगेच अन्विता म्हणते, अरे मामा तुला मामा बनवलंय त्या लोकांनी, कळलं का? कारण लेक्चर द्यायला आमच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नाहीच आहे.
तो म्हणतो काय, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नाही आहे? ती म्हणते नाही. मग लेक्चर कुठून देणार? तेव्हा आधी राघवला विचारा. राघवने सांगितले ना, म्हणजे काहीतरी गडबड नक्कीच असेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा भयंकर आता घाबरलेले असतात. ते म्हणतात अरे देवा, काय असायचं ते असू दे, पण काही गडबड नको, काही वाईट व्हायला नको. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मामा खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. तर इथे श्रीधर म्हणत असतो राघवला, काय रे राघव, या बायका एवढी काय शॉपिंग करतात रे? किती वेळ झाला, काय एवढी शॉपिंग करतायत काय माहिती. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, अरे बाबा, आपली जी वहिनी आहे ना, पिहू वहिनी, तिचा साखरपुडा ठरला आहे, लग्न आहे ना तिचं. मग तिला शॉपिंग करायला नको का? तिला शॉपिंगला वेळच लागेल. लग्न करायचं आहे ना तुला, मग थोडा वेळ आपल्याला सुद्धा इथे धीर काढला पाहिजे, कळलं का? त्यांचा पाठलाग करत करत तिथे रुद्रप्रतापसुद्धा पोचलेला असतो. तेव्हा पिहू, तिचे आई वडील, तिच्या सासरचे लोक सगळेजण बाहेर शॉपिंग करून आलेले असतात. तेव्हा श्रीधर पिहूला खुणावतो आणि त्याच्याकडे ना गाडीची चावी असते, ती सुरू करतो आणि म्हणतो की जी गाडी आता सुरू होते, चालू बंद होते ना, ती गाडी आपली आहे, त्याच्यामध्ये बसायचं आहे. तेव्हा इथे पिहूला कळलेलं असतं. पिहू म्हणते, मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण पुढे व्हा, माझा साखरपुडा आहे ना, मला थोडंसं काम आहे. तिचे बाबा म्हणतात, शॉपिंग तर झाली, आता काय तुझं काम आहे गं? तेव्हा ती म्हणत असते, अगं आई, आता तूच सांग ना गं मम्मी, आता माझा साखरपुडा आहे की नाही, मला पार्लरला वगैरे जायला नको का? थोडीशी तयारी करायला नको का? पप्पा, मुलींची खूप तयारी असते, मला जाऊ द्या बरं, मी थोड्या वेळातच तुमच्या मागोमाग पोहोचते. तेव्हा ते म्हणतात, नक्की लवकरात लवकर घरी यायचा? ती म्हणते, काळजीच करू नका, बघा मी कशी लगेच येते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जी गाडी सुरू करून ठेवलेली असते, तेव्हा इथे पिहू येते आणि लगेचच त्या गाडीमध्ये बसते. तिच्या आईवडिलांची गाडी गेल्यानंतर पिहू त्या गाडीमध्ये बसलेली असते. तेव्हा राघव म्हणतो, श्रीधर दे चावी, दे चावी दे. आणि आता गाडी तो चालवायला घेतो आणि लगेचच तिथून सटकतो. त्यानंतर रुद्रप्रताप त्यांचा पाठलाग करत करतच जात असतो, कारण त्याला खास करून इथे आता सांगितलेलं असतं, ते म्हणजे पद्माने, की त्यांचा पाठलाग करतच राहायचं. त्यानंतर इथे आता राघव आपल्या वहिनीला आणि भावाला घेऊन निघालेला असतो. रुद्रप्रताप पाठलाग करत असतो आणि तेवढ्यातच इथे भास्करला पद्मा म्हणत असते की अरे भास्कर, अरे त्या रुद्रप्रतापला फोन करून विचार ना, ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतायत ना म्हणून. अरे तो राघव त्या मुलीला आणि श्रीधरला घेऊन मंदिरामध्ये गेला की नाही त्यांचं लग्न लावायला, ते जरा विचार. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते, ते शब्द माईंनी ऐकलेले असतात. माई म्हणतात, काय गं पद्मा, काय म्हणालीस तू आता? आणि तुम्ही दोघेजण अजून घरीच आहात, तुम्ही गेला नाहीत का? ते म्हणते, काय गे आई, मी घरामध्ये असलेलं तुला आवडत नाही का गं? काय होतं गं तुला नुसती बाहेर जायला सांगतेस? हे बघ, आज आमचं जे काही महत्त्वाचं काम आहे ना, ते घरूनच आहे. ती म्हणत असते, अगं बाई पद्मा, तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरून का चिडत असतेस गं? मी आपलं सहजच तुला विचारलं ना. तेव्हा इथे ती म्हणत असते, पद्मा, तू आता राघव आणि श्रीधरबद्दल काय म्हणालीस गं? मला कळलं नाही ते. ती म्हणते, कळलं नाही ना तुला? बरं झालं नाही कळलं, कशाला कळायला पाहिजे प्रत्येक गोष्टी. ती म्हणते, पद्मा, अगं तुझ्या अशा वागण्याची मला काळजी वाटते गं. ती म्हणते, नको आई, माझी काळजी तू अजिबात करू नकोस. तुला काळजी करायचीच असेल ना, तर तुझी ती लाडकी उमा आहे ना, तिची काळजी कर. कारण आता तिच्यावरती पुन्हा एकदा रडायची वेळ येणार आहे, तिच्यावरती आणि त्या शिवनाथवरती सुद्धा. तेव्हा इथे तिची आई म्हणते, माई, म्हणजे नक्की काय झाले? काय बोलतेस काय तू? मला कळेल असं बोल. तेव्हा ती म्हणते की कळेल असं तुला मी काही सांगणार नाही आहे, तुला नाही काही कळत आहे, तेच आमच्यासाठी खूप आहे. शिवनाथच्या घराचं वाटोळं व्हावं, काहीतरी वाईट घडावं, म्हणजे इथे पद्माला आनंद होत असतो. त्यानंतर इथे श्रीधर आणि पिहू दोघेजण मंदिराच्या बाहेर पोचलेले असतात. तिथे आता सामुदायिक विवाह सोहळा, समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखी संसारासाठी एक पाऊल पुढे, सामुदायिक विवाह सोहळा असं आता पोस्टर त्या ठिकाणी लावलेलं असतं. तेव्हा कुणालाही न सांगता लग्न करायचं म्हणजे पिहू आणि श्रीधर दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे राघव म्हणत असतो की तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना,
मग घाबरू नका. जे काही होईल ना त्याचे परिणाम आपण सगळेजण भोगू. पण आता सध्या तुमच्या दोघांचं लग्न होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, कळलं का? ती म्हणते हो हो मला कळलं. आणि अशा रीतीने राघव आता दोघांनाही मंदिरामध्ये घेऊन येतो. तेव्हा इथे रुद्रप्रताप त्यांचा पाठलाग करत करत मंदिराच्या पायथ्याजवळ सुद्धा पोचलेला असतो. तर अशा रीतीने इथे आता हर एक गोष्टीची अपडेट इथे रुद्रप्रताप आपल्या आत्तीला देत असतो पद्माला. त्यानंतर राघव येतो आणि म्हणतो, काय वहिनी दादा, तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना, आहे की नाही? दोघेही म्हणतात हो आहे. मग चला लग्नाला कशाला घाबरायचं, असं आता राघवने त्यांना सांगितलेलं असतं. तर इथे आता लगेच पद्मा म्हणते, एक गोष्ट करायची आहे भास्कर. इथे या राघवने तर छक्काच मारला. अरे या राघवने आहे ना त्या दोघांनासुद्धा मंदिरामध्ये नेले जिथे आपण सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. तिथे आता राघव घेऊन गेलाय. राघव म्हणतो, एक काम करा, आम्हालासुद्धा इथे नवरा नवरीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते म्हणतात हो हो करा ना करा. अहो त्यासाठीच तर आम्ही इथे उभे राहिलोय ना सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. राघव म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच. तेव्हा तो माणूस म्हणतो, तुमचं रजिस्ट्रेशन आहे का, लग्न तुमचं आहे? तेव्हा तो म्हणतो नाही नाही माझं लग्न नाही, मी धाकटा भाऊ आहे सगळ्यात, हा माझा मोठा भाऊ आहे आणि याचं लग्न आहे, तुम्ही यांचं दोघांचं रजिस्ट्रेशन करा. आणि तेव्हा इथे रजिस्ट्रेशनसाठी आता पिहू आणि श्रीधर दोघेही फारच आनंदी असतात. तेव्हा राघव म्हणतो, काका एक सांगा ना. नाही म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा आहे, इथे आता जर चेंज वगैरे करायचं असेल, नवरा नवरीला छान तयार व्हायचं असेल तर एखादी रूम वगैरे आहे का मोठ्या आरशाची? ते म्हणतात हो तर आहे ना, तिकडे पलीकडे मोठी रूम आहे, त्यांना तिथे तयार व्हायला सांगा आणि लगेचच आता लग्नाची सुद्धा तयारी होणार आहे. तेव्हा राघव काय म्हणतो, श्रीधर वहिनी तुम्ही दोघेजणं जा, मागे तिकडे आहे ना छान आता तयारी करण्यासाठी अरेंजमेंट करण्यात आलेली आहे, छान आता सगळी जागा वगैरे आहे, तेव्हा तुम्ही तिकडे जा, रजिस्ट्रेशन संपूर्ण मी करतो. त्यानंतर इथे बंटी मामाचा राघवला फोन आलेला असतो. तेव्हा राघव म्हणतो, हां मामा बोल ना. बंटी म्हणतो, भाच्या राघव कुठे आहेस ते सांग मला. तो म्हणते, अरे या वेळेला मी कुठे असणार, मी कॉलेजमध्ये आहे ना. तो म्हणतो, हे बघ तू कॉलेजमध्ये नाही आहेस, मला सगळं काही समजलं आहे. म्हणजे तू कॉलेजमध्ये न जाता नक्की गेलायस तरी कुठे रे, सांग ना तुझ्याबरोबर कोण कोण आहे? तेव्हा तो म्हणत असतो, अरे बाबा मामा सांगितलं ना तुला, अरे काही घाबरण्यासारखं नाही आहे, मी कॉलेजमध्ये आहे आणि त्याचबरोबर श्रीधरचं लेक्चर पण आहे ना कॉलेजमध्ये, तेव्हा मी इथे आलो आहे. तो म्हणतो हो का, मग मी पण येतो. राघव म्हणतो, मामा मामा नको, अरे बाबा तू इथे येऊ नको, हे बघ लेक्चर सुरू पण झाले. तेव्हा तो म्हणतो, अरे पण ऐक, तुमच्या कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट नाही आहे असं त्याला म्हणायचं असतं. तेवढ्यात राघव आता फोन ठेवून देतो, कारण त्याला मामालासुद्धा सत्य सांगायचं नसतं. त्यामुळे इथे मामा घाबरलेले असतात. ते म्हणतात, अरे देवा, इथे हा राघव आता काहीच सांगत नाही आहे, फक्त देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की घरामधली शांतता भंग व्हायला नको. राघवचं अचानकपणे असं जाणं त्याला भीती देणारं असतं, कारण मामाला सनई चौघडेचे आवाज येत असतात आणि तो जेव्हा विचारतो तेव्हा इथे लगेच राघव म्हणतो की आमच्या कॉलेजच्या बाजूने वरात चालली आहे ना, त्याचा आवाज आहे मामा, आम्ही कुठेच नाही गेलो आहे. त्यानंतर उमा येते आणि म्हणते, काय रे बंटी, मी सांगितलं होतं ना राघवच्या कॉलेजला जा म्हणून. तो म्हणतो, आई आई गं ताई, पोटात खूपच जास्त दुखतंय गं. तेव्हा उमा म्हणते, बाबा बंटी खात जा, पण पोटाला जे सहन होईल तेवढंच खात जाणार आहे, असं पोट तुझं सारखं बिघडत असतं. त्यानंतर राघव म्हणतो, हे दोघेजणं कुठे राहिले, आत्तापर्यंत यायला हवे होते ना, सगळेजणं वाट बघतायत. तेव्हा इथे मंदिरामध्ये जो माणूस असतो तो पद्माला फोन करतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे लग्नाची तयारी सुरू झाली, रजिस्ट्रेशनसुद्धा झाले. पद्मा म्हणते, द्या त्यांना जे हवं आहे ते द्या, फक्त लग्न नाही थांबलं पाहिजे, काही झालं तरी त्या दोघांचं लग्न हे झालंच पाहिजे. तेवढ्यातच राघव वाट बघत असतो. तिथे आता आलेली असते प्रियंका आणि त्याचबरोबर श्रीधर. राघव म्हणतो, किती उशीर तुम्हाला, लवकर येता येता नाही का? तेव्हा तो म्हणत असतो, ए बाबा सगळं जाऊ दे, आधी सांग आम्ही दोघेजणं कसे दिसतोय? राघव म्हणतो, तुम्ही दोघे ना खरंच खूप छान दिसताय तुम्ही, चला बसा आता. आणि त्या दोघांना पाटावरती बसायला सांगतो. तर इथे आता आलेला असतो रोहन आणि त्याची गर्लफ्रेंड अन्विता. अन्विता आणि रोहन मंदिरामध्ये आलेले असतात.
तेव्हा राघव म्हणतो, अरे देवा, ही चेटकीण इथं काय करते? आता जर इथे आली ना तर बघेल इथे आता पिहू वहिनीचं आणि श्रीचं लग्न आहे ते. नाही नाही, काही झालं तरी तिला काही कळायला नको. तेव्हा राघव धावत पडत येतो अन्विता आणि इथे रोहनचा हात पकडून मंदिराच्या त्यांना बाहेर काढतो आणि म्हणतो, इथं काय करतेस ग तू मांजरी? तेव्हा ती म्हणत असते, राघव असं काय रे आम्हाला धावत पडत गुराढोरासारखं बाहेर घेऊन आलास? काय झालं? तो म्हणतो, तुम्हाला बाहेरच घेऊन यायला हवं. हे मंदिर आहे, मंदिर, पवित्र ठिकाण. हे काय आपला रस्ता नाही आहे किंवा आपलं घर नाही आहे. तेव्हा इथे घेऊन आलीस ती. आणि इथं काय काम आहे गं तुझं? जा जरा देवाकडे जा आणि चांगली देवाकडे जरा अक्कल माग. म्हणजे ह्या रोशूपासून आहे ना तुला लांब राहण्याची देव चांगली अक्कल दे. ती म्हणते, गप्प बसा, रोशूला काही बोलायचं नाही. तो म्हणतो, हो, तुझा रोशू कोण आहे माहिती आहे का? बैलच आहे. फक्त कुठला बैल आहे? तर इथे नंदी बैल आहे असं राघव म्हणत असतो. ती म्हणते, पण तू इथे काय करतोय सांग, आणि आम्हाला आतमध्ये का जाऊ देत नाही? तो म्हणतो, कशाला आतमध्ये जायचं आहे तुम्हाला? ही काय फिरायची ठिकाणं आहेत का? आतमध्ये जाऊन तुला काही देवाचा आशीर्वाद घ्यायचा आहे की लग्न करायचं आहे? ती म्हणते, काय पण बोलू नको, आता एवढ्या लवकर काय मी लग्न करणार नाही आहे. तो म्हणतो, हो ना, मग जा ना आता घरी. ती म्हणते, तू जा ना, तुझं काम कर, आम्हाला आमचं काम करू दे. तेव्हा रोशन म्हणतो, राघव, जास्त बोलू नकोसा, नाहीतर देईन असा. तो म्हणतो, काय माझ्या देशील का? थांबा अन्विता, मी तुझ्या घरी व्हिडिओ कॉल करतो आणि त्यांना पण ह्या देवाचं दर्शन देतो. थांबा. तेव्हा अन्विता म्हणते, राघव, तू असं काही करणार नाही आहेस. तू माझ्या घरी व्हिडिओ कॉल करणार नाही आहेस. तो म्हणतो, मी काही करू शकतो अन्विता, आणि तुला पण माहिती आहे. व्हिडिओ कॉल करतो आणि दाखवतो ना, सांगतो त्यांना तू कुणाकुणाबरोबर फिरतेस ती. तेव्हा इथे आता अन्विता त्याला गप्प करत असते. राघव आता व्हिडिओ कॉल करण्यासाठी मोबाईल काढणार. तेव्हा अन्विता म्हणते, बाबा चल रोशू, आपण इथून जाऊया, नाहीतर हा मुलगा खरंच व्हिडिओ कॉल करायला मागे पुढे बघणार नाही. आणि ती आता त्याला घेऊन तिथून निघून गेलेली असते. त्यानंतर राघव पुन्हा मंदिरामध्ये येतो आणि आपल्या भावाला आणि वहिनीला धीर देत असतो की सगळं काही नीट होईल म्हणून. त्यानंतर राघव येतो आणि म्हणतो, गुरुजी चला सुरू करा, इथे आता लग्नाचे विधी पार पडले पाहिजे. तेव्हा लग्नाच्या विधीसाठी पिहू आणि श्री दोघेजण बसलेले असतात पण घाबरलेले असतात. तेव्हा इथे पद्मा म्हणत असते की रुद्रप्रताप, तिथे आता तुला लक्ष ठेवायचं आहे. काय चाललंय, कसं चाललंय हे तिथे बघायचं आणि मला सगळ्या गोष्टी अपडेट करायच्या, कळलं ना? त्या दोघांचं लग्न झाल्या तिथे आशीर्वाद देण्यासाठी आता पोचले कोण पाहिजे? तिथे पोचले पाहिजे इथे आता राघवचे आई आणि वडील, म्हणजे शिवनाथ आणि उमा, हे दोघेजण तिथे पोचले पाहिजे. अशी तुला सगळी तयारी करायची आहे. शिवनाथला तिथे कसं पाठवायचं ते माझं मी बघून घेईन. फक्त त्या लोकांवरती तुला बारीक नजर ठेवायची आहे. कळलं का रुद्रप्रताप? तो म्हणतो, हो कळलं. तेव्हा इथे पद्मा हसत असताना म्हणते की आता शिवनाथ, तुझ्या घराचं काही खरं नाही रे. आता बघ, गोष्टी सगळ्या माझ्या मनासारख्या होतील. तर पुढील भागामध्ये इथे आता रुद्र राघवला म्हणत असतो, अरे बाबा, जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये लग्नाचा प्लॅन आला ना, तेव्हापासूनच आम्ही लग्नाची सगळी तयारी करून ठेवली. सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त, कळलं? हा सगळा आमचाच प्लॅन होता. त्यानंतर इथे पिहू आणि श्रीधर एकमेकांना हार वगैरे घालतात आणि तेव्हाच तिथे गाडी आलेली असते, ती म्हणजे शिवनाथची. कारण त्या ठिकाणी आता शिवनाथ आणि उमा दोघेजण नवीन जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं असतं आणि ते दोघेही त्या ठिकाणी आलेले असतात. आपल्या वडिलांना आणि आईला तिथे बघून राघव खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याचबरोबर श्रीधरसुद्धा. श्री म्हणतो, आता काय करू, मला खरंच काही कळत नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, नवीन जोडपी त्या दोघांचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा उमा म्हणत असते, नांदा सौख्य भरे, दोघांनीसुद्धा सुखाने संसार करा बाळांनो. तेव्हा डोक्यावरती पदर घेऊन पिहू आणि इथे आता श्रीधर या दोघांनी आशीर्वाद घेतलेला असतो आणि त्यानंतर आशीर्वाद घेऊन दोघे चाललेले असतात. तेव्हा उमा त्या ठिकाणी येते आणि म्हणते, अरे थांबा बाळांनो, थांबा, असे काय लगेच अचानकपणे निघून जात आहे? अरे बाबांनो, हा डोक्यावरचा जो पदर आहे ना, तो तरी बाजूला करा, तुमचा चेहरा तरी दाखवा त्या दोघांना. तेव्हा इथे पद्मा हे सगळं मुद्दामून करत असते शिवनाथ आणि उमाला डिवचण्यासाठी आणि सारखी त्यांची लायकी काढण्यासाठी. हे सगळं आता शिवनाथ बघत असतो की पद्माचा काय आगाऊपणा चाललाय. त्या मुलीला चेहऱ्यावरचा पदर नाही काढायचं तर हिची काय जबरदस्ती, असं इथे
आता पद्माला उमाला वाटत असतं, पण पद्माला कोण समजावून सांगायला जाणार. तेवढ्यातच इथे पिहू आणि श्रीधर दोघेही जरा टेन्शनमध्येच आलेले असतात.